जत तालुक्यामध्ये अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली आहे। तालुक्यातील खलाटी येथे आणि या भीषण दुर्घटनेमध्ये आणखी एका बालकाचा मृत्यू झाला आहे। नुकतेच मोठेवाडी येथे वादळी वारे व नैसर्गिक आपत्ती याच्यामुळे 6 जणांचा मृत्यू तर 15 जण जखमी झाले होते। तर अगदी 2च दिवसामध्ये जत तालुक्यातील खलाटी येथे नैसर्गिक आपत्ती व वादळी वाऱ्यामुळे एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। 8 महिन्याचा हा बालक असून श्रीवर्धन आनंदा शेजूळ असे या बालकाचे नाव आहे। अवघे 9 महिने असलेला या बालकाचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे। आलेल्या भीषण व वादळी वाऱ्यामुळे घराचे संपूर्ण पत्रे व छप्पर उडून गेले। याच पत्र्याच्या अँगलला सदर बालकाचा पाळणा बांधलेला होता आणि या पाळण्यामध्ये बालक झोपलेले होते। वादळी वाऱ्यामुळे संपूर्ण पत्रा व अँगल सर्व उचकटून सुमारे 40 ते 50 फूट अंतरावरती फेकला गेला आणि त्या अत्यंत भीषण दुर्घटनेमध्ये बालकाचा जागीच मृत्यू झाला आहे। सदर घटनेची माहिती मिळताच जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली। नातेवाईकांना त्या बालकाच्या आईवडिलांना भेटून त्यांचे सांत्वन केले। शासकीय पातळीवरून दुर्घटनाग्रस्त झालेल्या कुटुंबियांना योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी सांगितले। सदरची दुर्घटना नेमकी कशा पद्धतीनं झाली तर याबाबत डफळापूर येथील एक सामाजिक नेते कॉम्रेड हनुमंत कोळी यांनी दिलेली माहिती पाहूया। जत तालुक्यातील खलाटी येथे काल 4:30च्या दरम्यान वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला। यामध्ये शेजूळ वस्तीवरील आनंदा शेजूळ यांच्या घराचे पत्रे उडून गेले। यामध्ये 9 महिन्याचे पाळण्यात झोपलेले बाळ त्या पत्र्याच्या अँगलवरती पाळणा उडला, त्यावर बाळही उडून त्या पाळण्यातून खाली पडले आणि ते जागीच मृत्यू झाले। अत्यंत दुर्दैवी घटना झालेली आहे। त्यामुळं शासनाने थोडीफार त्या कुटुंबाला मदत केली पाहिजे। पत्रे 30 ते 40 फूट जाऊन पडलेले आहेत आणि लहान मुलाचे बाळ पूर्ण असं ते जाग्यावरच मृत्यू झालेला आहे।